दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। संगमनेर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके तसंच पोलीस स्टाफ असे सहकारी वाहनानं 5:30 वाजेच्या सुमारास नाशिक पुणे हायवेनं पोलीस ठाणेकडे जात असताना करे घाटाखाली सदर पोलीस पथकास एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ मोटर कार काळ्या काचा असलेली संशयित दिसून आली। सदर मोटार कार चालकास सदर कार रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले असता सदर गाडी चालक यास पोलीस पथकाची ओळख देऊन त्याचं नाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव श्याम कोंडीभाऊ काळे वय 30 वर्ष राहणार रणखाम फाटा खंडेरायवाडी तालुका संगमनेर असं असल्याचं सांगितलं। तसं सदर स्कॉर्पिओचा क्रमांक पाहिला असता तो MH46X 4046 असा होता। सदर स्कॉर्पिओचे दरवाजे उघडून पाहिले असता सदर मोटर कारमध्ये पांढऱ्या तसंच खाकी रंगाच्या गोण्या दिसून आल्या। सदर गोण्यांबाबत चालकास विचारणा केली असता त्यानं सदरमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल गुटखा असल्याचं सांगितलं। सदर मोटर कार चालकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्याच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर आरोपी श्याम कोंडीभाऊ काळे वय 30 वर्ष याच्याकडे चौकशी करता त्यानं सदर गुटखा हा युसुफ चौगुले राहणार खारगाव तालुका संगमनेर याच्या सांगण्यावरून धीरज माळी शक्ती ट्रेडर्स सिल्वासा यांच्याकडून आणला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करीत आहे। सदरची कामगिरी ही सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वागचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डॉक्टर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके संगमनेर तालुका पोलीस ठाणे यांनी तसंच पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन उगले, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस शिपाई शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक झोडगे यांनी केली। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, संगमनेर।